मला आपल्या लहानपणीची 31st रात्र आठवते का? आपण कसं नवीन वर्षाचं स्वागत करायचो. त्यावेळी टीव्हीवर 31 डिसेंबरला फिल्मफेअर अवॉर्ड शो असायचा. आठवत असेल तुम्हाला. सगळं काही आवरून आम्ही तो अवॉर्ड शो बघायला बसायचो. मग बेस्ट मेल ॲक्टर, फिमेल ॲक्टर, बेस्ट सिनेमा कोणता असेल, यावर्षीचं बेस्ट गाणं कोणतं असेल, यावर पैजा लागायच्या. आणि जेव्हा आपण विचार केलेलाच गाण्याला किंवा सिनेमाला बक्षीस मिळायचं, तेव्हा जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद लपला होता तेव्हा. आता सगळंच बदललं. 31st म्हणजे एक सण आहे असं साजरा व्हायला लागला. इव्हेंट्स, पार्ट्या, म्युझिक, डान्स. मी वाईट म्हणत नाहीये. कालाय तस्मै नमः. सगळ्या गोष्टींबरोबर एक गोष्ट अशी झाली आहे, की घरात बसून 31st साजरा करणाऱ्या माणसांना बोर समजलं जातंय. पण मी मात्र यंदा अरिजितची गाणी ऐकत घरात बसूनच नवीन वर्षाचं स्वागत केलं. आणि खरं सांगू का, खूप छान वाटलं मला. शांत, गर्दीपासून, गोंगाटापासून लांब, माझा आवडता अरिजित आणि माझा लाडका नवरा. मस्त नवीन वर्ष सुरू झालं. आत्ता तरी मला असं वाटतंय, असंच दरवर्षी नवीन वर्षाचं स्वागत करावं. पण यू नेव्हर नो, पुढच्या वर्षी पुन्हा उठून मी सुद्धा एखाद्या पार्टीला जाईन. सध्यापुरतं तरी मला लहानपण, लहानपणीतला साधेपणा आणि त्या साधेपणातला आनंदच बरा वाटतोय मनाला.